मित्रांनो नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाबद्दल बोलणार आहोत. विषय आहे आजकाल वेगाने वाढत असलेली कॉमन समस्या पाय दुखणं. आणि खरं बोलायला गेलं तर पाय दुखण्यामागे आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात. पायाचं दुखणं म्हणलं की त्याच्यामध्ये पोटऱ्यांचं दुखणं, टाच दुखणं, पायाचा घोटा, मांडी किंवा गुडघे दुखणं हे सर्व आलं. कमरेचा खालचा कुठलाही भाग जेव्हा दुखतो तेव्हा चालणं, उभं राहणं, कुठलंही काम करणं मुश्किल होतं. खरं तर पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाया. त्याच्या जोरावरतीच आपलं शरीर उभं असतं, आपण व्यवस्थित जगू शकतो. आणि जर समजा या पायाला वेदना झाल्या तर ते माणसासाठी अत्यंत त्रासदायक ठरतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये पायदुखीची नेमकी कारणं कुठली असतात आणि त्यासाठी कुठले घरगुती उपाय करायचे हे बारकाईने बघूयात, जेणेकरून पायदुखी कायमची बंद होईल. तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा जीवन ऊर्जामध्ये स्वागत करतो. जीवन ऊर्जा चिकित्सालयात आम्ही मणक्याच्या आणि खास करून गुडघ्यांच्या सर्व त्रासांवर, सर्व आजारांवर अत्यंत खात्रीशीर उपचार करतो. बऱ्याचदा आपण पायदुखीसाठी वेगवेगळे सप्लिमेंट्स घेतो, बाम लावतो, पण कायमस्वरूपी आराम आपल्याला मिळतच नाही. जोपर्यंत उपचार चालू आहेत तोपर्यंत आपल्याला आराम वाटतो आणि नंतर मग पुन्हा आपली पायदुखी सुरूच. त्यामुळे सर्वात आधी आपण बघूयात पायदुखीची नेमकी कारणं. मित्रांनो, जर ही कारणं दूर केली आणि त्याच्याबरोबर काही जर घरगुती उपाय केले तर तुमची पायदुखी हमखास थांबेल. बऱ्याचदा आपण कारण समजूनच घेत नाही आणि फक्त उपचार करत बसतो. त्यामुळे पायाचा त्रास कधी मुळापासून बरा होत नाही. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका आणि ती कारणं दूर करायचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वात वाढणं. जेव्हा जेव्हा शरीरात वेदना होतात तेव्हा शरीरात वात वाढलेला असतो आणि वाताचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीर शुष्क होणं, शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होणं. त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये वात निर्माण होतो आणि वेदना निर्माण होतात. वात निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोरडा आहार घेणं. कोरडा आहार म्हणजे कुठल्या तरी बेकरीचे प्रॉडक्ट, जंक फूड, फास्ट फूड, साखर, मैदा, शिळं अन्न, वात वाढवणाऱ्या भाज्या हे जर तुम्ही खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढतो. परिणामी तुम्हाला वेदना होतात, कारण हे सगळे पदार्थ शरीरातलं पाणी शोषून घेण्यासाठी जबाबदार ठरतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप जास्त शारीरिक कष्ट करणं. दिवसभर शेतात राबणं, सतत वाकून काम करणं किंवा एकाच जागी तासनतास बसून किंवा उभं राहून काम करणं, रोजचा लांबचा प्रवास, मेहनतीची कामं या सगळ्यामुळे शरीरावर ताण येऊन अंगदुखी सुरू होते. नंबर 3, पोट व्यवस्थित साफ न होणं. जेव्हा पोट नीट साफ होत नाही तेव्हा आतड्यांमध्ये कचरा साठून राहतो आणि गॅस तयार होऊन अपचन सुरू होतं. एकदा अपचन सुरू झाल्यावर बद्धकोष्ठता निर्माण होते आणि परिणाम स्वरूप वात वाढलेला वात हळूहळू पायांपर्यंत जातो आणि पायांना गोळे यायला सुरुवात होते. चालताना पाय दुखायला लागतात. त्याच्यानंतर आहे आता कारण नंबर 4. अनेकदा पाळीमध्ये स्त्रियांच्या पायदुखीची समस्या वाढते, अंग दुखतं, कमजोरी येते, पाय जड होतात. या काळात महिलांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स बदलतात, याचा परिणाम आपल्या पायांवर होतो. म्हणून पाळीच्या दिवसांमध्ये पायाला गोळे येणं, पाय दुखणं ही एक कॉमन समस्या असते. नंबर 5, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणं. खरं तर आपण जेव्हा खुर्चीवर पाय लोंबकाळत ठेवून जास्त वेळ काम करतो त्यावेळेस ते अत्यंत धोकादायक असतं, कारण ज्या वेळेस तुम्ही पाय लोंबकाळत ठेवता त्यावेळेस पायाकडचं रक्ताभिसरण बिघडून जातं, सोबतच पायाच्या मांसपेशी आखडून जातात, टणक होतात, परिणामी आपल्याला वेदना चालू होतात. नंबर 6, लठ्ठपणा. जर तुमचं वजन जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा पायदुखी चालू होते, कारण संपूर्ण शरीराचं वजन पायावर पडतं. परिणाम स्वरूप जास्तीच्या वजनामुळे पायावर आणि गुडघ्यावर ताण येऊन पाय दुखायला लागतात. म्हणूनच वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. नंबर 7, लांबचा प्रवास करणं. काही जणांना कामासाठी किंवा व्यवसायासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. प्रवास टाळणं तर आता शक्य नाहीये. अशा वेळेस प्रवासात तासतास बसून राहावं लागतं. पाय लोंबकाळत ठेवल्याने पायाकडचं रक्ताभिसरण बिघडतं आणि पायदुखी चालू होते. म्हणूनच लांबचा प्रवास करताना पायांची नीट काळजी घेणं गरजेचं ठरतं. आता बघू पायदुखीचं कारण नंबर 8, रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं. रात्रभर मोबाईल बघणं किंवा कामामुळे जागं राहणं यामुळे झोपेचं चक्र बिघडतं. त्याचाच परिणाम शरीराला आणि मनाला पुरेसा आराम मिळत नाही. सगळ्या पेशी थकून जातात. दिवसभराचा कामाचा ताण, त्यात रात्री झोप मिळत नसेल, पेशींना आराम मिळत नसेल तर मग हळूहळू पायदुखी हमखास चालू होते. नंबर 9, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे. बरेच जण फिट राहण्यासाठी व्यायाम करतात, पण चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने फायद्याऐवजी त्रासच वाढतो. बरेच जण चालण्याचा व्यायाम करतात, पण चालण्याची पद्धत चुकीची असते, त्यामुळे त्यांना नंतर पायदुखी चालू होते. त्यामुळे व्यायाम करतो एवढंच महत्त्वाचं नाहीये, कसं चालावं, किती अंतर चालावं, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, आता आपण बघितली आहेत पायदुखीची कारणं
आणि आता आपण बघणार आहोत पाय दुखी बरी करणारे 4 अत्यंत रामबाण उपाय. पण हे उपाय बघण्याआधी जर आयुष्यात एकदा जरी तुमचे कधी गुडघे दुखले असतील तर फक्त 30 सेकंद माझ्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, पूर्वीच्या काळी 70ला होत असलेले गुडघ्याचे त्रास आता 40लाच होत आहेत. गुडघ्यांचं ऑपरेशन करून सुद्धा अनेक व्यक्तींची अवस्था सुधारत नाही. त्यामुळेच या सर्व प्रॉब्लेमवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाने गुडघ्याच्या डिजनरेशनवर विशेष ऑटोलोगस प्लाझ्मा थेरपी आणली आहे. ही थेरपी गुडघ्याचे कार्टिलेज रिपेअर करायला मोठी मदत करते, ज्याच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघ्याला मोठा फायदा झालाय आणि तोही अत्यंत कमी वेळेमध्ये. त्यामुळे जर तुमच्या ओळखीमध्ये कोणाला खरंच गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा कुठला योग्य पर्याय मिळत नसेल तर त्याला एकदा तरी जीवन ऊर्जेतील तज्ञ डॉक्टरांना संपर्क करायला आवर्जून सांगा. जेव्हा त्याच्या वेदना थांबतील तेव्हा त्या व्यक्तीचे खरे आशीर्वाद आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, आता पाहूयात पायदुखी बरी करण्याचे उपाय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शरीरातील कोरडेपणा कमी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे. सोबतच फास्ट फूड, जास्तीचं मीठ, साखर, सोडा अजिबात खायचं नाहीये. यासोबत तुम्ही पायांना तेल लावून मसाज करायची आहे. यासाठी जीवन ऊर्जाचं पुदिना, गवती चहा आणि कापराचं तेल तर इफेक्टिव्ह आहेच, पण जर तुमच्याकडे आता ते नसेल तर तुम्ही घरी असलेलं खोबऱ्याचं किंवा तिळाचं तेल सुद्धा वापरू शकता. रात्री झोपताना तुम्ही मसाज करा, तुम्हाला हमखास चांगला फायदा मिळेल. उपाय नंबर 2, मीठ टाकलेल्या गरम पाण्याने शेक घेणं किंवा वाळूचा शेक घेणं. हा शेक मिळाल्याने पायाचं रक्ताभिसरण सुधारून पायाच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते. सोबतच वात देखील कमी होतो. तिसरा उपाय आहे एरंड्याचे पाणी. एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये एरंड्याची पाने टाकून पाणी उकळा. पाणी कोमट झाल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाय बुडवा. तुम्हाला हमखास आराम वाटेल. त्याच्यानंतर आहे नंबर 4, नियमित व्यायाम करावा आणि तो व्यायाम शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थित असावा. कुठलाही अवजड, अतिकष्टाचा किंवा वजन उचलायचा व्यायाम केल्याने पायदुखी जास्त वाढू शकते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यायाम सुरू करा आणि त्यातल्या त्यात एक चांगला आणि महत्त्वाचा व्यायाम जो सरसकट सगळेच करू शकतात तो आहे वज्रासन. वज्रासनामध्ये तुमच्या पायाकडचं रक्ताभिसरण सुधारतं, पायाच्या आणि पिंपरीचे स्नायू मजबूत होतात. पिंपरीचे स्नायू पायाकडील रक्त हृदयाकडे पाठवतात, त्यामुळे पिंपरीला सेकंड हार्ट म्हणलं जातं आणि त्यासाठीच पायाची पिंपरी मजबूत झाली पाहिजे. त्यासाठीच वज्रासन आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर तुम्हाला कंबरदुखी असेल किंवा पोट साफ न व्हायचा त्रास असेल तर हे त्रास कमी करण्यासाठी सुद्धा वज्रासन अत्यंत फायदेशीर ठरतं. तसंच ज्यांच्या पायाच्या नसा सुजलेल्या असतात, व्हेरिकोज व्हेन्स असतात, त्यांना देखील वज्रासन फायदेशीर ठरतं. ज्या लोकांना दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करावं लागतं किंवा उभं राहून काम करावं लागतं त्यांनी दिवसभरात 10-15 मिनिटे तरी वज्रासनामध्ये बसणं गरजेचं असतं. ज्यांना पाय दुमडून बसता येत नाही, पालथी मांडी घालता येत नाही, गुडघेदुखी, पायदुखीचा त्रास आहे, त्यांनी तर हा उपाय नक्कीच करून बघा. याने पायाच्या स्नायूंमध्ये बळकटी येते, गुडघ्यांवरचा ताण कमी होऊन पायदुखीमध्ये सुद्धा हमखास आराम मिळतो. मित्रांनो, तुम्हाला पायदुखी असो किंवा नसो, तुम्ही या सगळ्या गोष्टी आठवड्यातून एकदा तरी आवर्जून केल्या पाहिजेत. आठवड्यातून एकदा पायाला मसाज करा आणि शेक द्या. वज्रासनामध्ये नियमित बसत चला आणि चप्पल, शूज कम्फर्टेबल असतील असेच वापरा. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की चालताना शक्यतो स्पोर्ट्स शूजच तुम्ही वापरले पाहिजेत. अनेक व्यक्तींची पायदुखी, टाचदुखी 30 ते 40% फक्त चप्पल बूट बदलल्याने सुद्धा कमी होऊ शकते. आणि एवढं करून पण जर तुमच्या पायाच्या वेदना कमी होत नसतील, टाचदुखी, पिंढऱ्या किंवा मांड्यांचे दुखणं कमी होत नसेल तर आयुर्वेदिक उपचार पद्धती सुद्धा अत्यंत गुणकारी आणि प्रभावी ठरते. यासाठी आमच्या रुईचा पाण्याचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघू शकता. मित्रांनो, आज आपण पायदुखीची कारणं कुठली असतात, त्यासाठी कुठले उपाय करायचे हे सविस्तर बघितलं. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल आणि जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. कारण ही माहिती अत्यंत शास्त्रोक्त आहे. हल्ली पायदुखीची समस्या खूप वाढलेली आहे, त्यामुळे अनेक व्यक्तींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि गुडघे दुखत असतील, सायटिका असेल तर एकदा जीवन ऊर्जेला आवर्जून भेट द्या. इथे आलेला व्यक्ती कधी निराश होत नाही. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.